नमस्कार मित्रांनो लातूर जिल्हा या जिल्ह्यामधील औसा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये यात्रा करत आहोत आणि यात्रा करत असताना आज आपण औसा मतदारसंघाच्या बॉर्डरवरती गोंद्री नावाचं गाव आहे या गावी आलेलो आहोत. मित्रांनो, बॉर्डरवरचं गाव आहे आणि या गावामध्ये अभिमन्यू पवार साहेबांच्या कार्यकालामध्ये मागील 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये विकास कशा पद्धतीने पोहोचलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण इथल्या स्थानिक लोकांना प्रश्न विचारणार आहोत. गाव पातळीवरचा विकास असेल किंवा सामाजिक काय प्रश्न असतील, कौटुंबिक पातळीवरचे काय प्रश्न समस्या वगैरे असतील, तर अशा वेगवेगळ्या समस्यांवरती आपण इथे चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. दादा, औसा मतदारसंघाच्या बॉर्डरवरती आपलं गाव आहे, गोंद्री गाव आहे. गाव छोटंसं गाव दिसायला लागले. गावची मतदानाची लोकसंख्या किती आहे? असेल 4-5 500 ते 600 लोकसंख्येचं गाव आहे आपलं. गाव बॉर्डरवरचं गाव आहे. अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये मागील 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये विकासाच्या गोष्टी कशा झालेल्या आहेत? शिवरस्ते झालीत शिवरस्ते झालेले आणि बाजारपेठेत जायचा रस्ताच नाही. बाजारपेठेकडे जायचा रस्ता नाही. म्हणजे कोणत्या का नाही जायला आम्हाला रस्ता, पानचिंचूला नाही, इकडे वाडीला नाही, इकडे धानूला जायला नाही, इकडे भुसिनीला रस्ता नाही, रस्ताच नाही आम्हाला. म्हणजे फक्त आम्हाला रस्ता चांगला सुटेबल असेल तर फक्त हाशीगावपर्यंत आहे, गोंद्री ते हाशीगाव. तिथून आणि पुढे रस्ता पुढे तिकडून औसा जायचा, पण आता आमचा मार्ग इकडून आहे ना, हाशीगाव वाडी मार्ग, आम्हाला लांबून जावं लागत. अहो, या गोंदीच्या शेतकऱ्याची एवढी व्यथा आहे, तुम्हाला सांगतो. इथं या तळ्याच्या वर आम्हाला रस्ता जायला नाही. प्रत्येक शेतकरी इकडून या कच्च्या रस्त्यातून इकडून जावं लागत आम्हाला. पार सिटी आमची तळ्याच्या वर आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शेत रस्ते झालेले आहेत, शेताकडे जायचे रस्ते झालेले आहेत, परंतु मुख्य जी रस्ते आहेत ते आम्हाला कुठं जायला नाही, ते रस्ते नाही आहेत. म्हणजे थोडक्यात गाव पूर्ण कट झालेलं आहे तुमचं. रस्त्या बाबतीत कट झाले, रस्ते म्हणजे कसलेच रस्ते नाही आहेत. आणखी गावामधील जे असतील गावातले रस्ते वगैरे हे कसे आहेत? गावातील रस्ते कुठे चांगले आहेत, कुठे खराब आहेत. लाईट, पाणी, वीज वगैरे ह्या समस्या कशा आहेत? लाईट आहे, पण पिण्याचं पाणी आमच्या गावाला भूकंपापासून कायमस्वरूपी पाणीच पिण्याचं नाही. पाण्याची व्यवस्था नाही बिलकुल पद्धतीनं. म्हणजे गावची व्यवस्था होते पाण्याची. आता पाणी विकत पितात लोक, फक्त सांडपाणी तळ्याचं आहे आम्हाला. पाणी तेवढं निष्कर्ष दर्जाचं पाणी आहे, ते पण पाणी योग्य नाही. म्हणजे थोडक्यात पाणी आहे ते विकत घेतलं जाते, प्यायचं पाणी, आणि जे सांडपाणी पाणी आहे ते तळ्याचं पाणी आहे. तळ्याचं पाणी एकदम लालबुन पाणी आहे सध्या तरी. त्याच्यापासून रोगराई वाढण्याची शक्यता आणि वाढलेला आहे, वाढायला लागले. प्यायचं पाणीच आम्हाला शासनाच्या योजनेचं पाणी कसलंच नाही, गावालाच पाणी नाही. गावला बस वगैरे अशा व्यवस्था आहेत का? बस आहे, पण रोड असे आहेत. रोड असल्यामुळे फक्त औसा लातूर गाडी आहे. औसा लातूर गाडी. ठीक आहे. थोडक्यात तुम्ही जे कामं झालेले आहेत आमदार साहेबांच्या आपल्या गावामध्ये, या कामावरती तुम्ही संतुष्ट आहात का? समाधान तर मानावं लागेल, आता पर्याय नाही. त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? विरोध किंवा टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय? आता ती कसं आहे तुम्हाला सांगतो, आता जे युती देईल, आता जी कोण ठरवली होती, आता महाविकास आघाडी आहे, ऐका जरा, महाविकास आघाडी आहे, ते चेहरा आपण आता कोणता सांगू शकतो आज? बघा, सध्या दिनकर माने साहेब आहेत, श्रीशैल्यप्पा उडगे साहेब आहेत, संतोष भाऊ सोमवंशी आपल्या शेजारीच आहेत, पवार साहेब असतील, पवार साहेब आहेत. तुम्ही चौघांमध्ये कोणतं चांगलं नेतृत्व समजताय? बघू, शेवटी आताच काय सांगता येईल. जेणेकरून आताची निवडणूक लागणार आहे, ही निवडणूक कोणत्या दोन नेत्यांमध्ये चांगली चुरशीची निवडणूक होईल असं तुम्हाला वाटतंय? आता ती तिकीट मिळण्यावर अवलंबून आहे. आताच मी काही भाष्य करू शकत नाही, त्याच्यावर काहीच भाष्य करू शकत नाही. ठीक आहे दादा, अभिमन्यू पवार साहेब यांना चुरस देणारा किंवा विरोधात त्यांच्या टक्कर देणारा नेतृत्व तुम्ही कुणाच्या रूपाने बघताय? आपल्याकडे दिनकर माने साहेब आहेत, श्रीशैल्यप्पा उडगे साहेब आहेत, संतोष भाऊ सोमवंशी साहेब आहेत. तुम्हाला काय वाटते की कोणता नेता त्यांच्या विरोधात जर थांबला तर की औसा मतदारसंघामध्ये निवडणूक चांगली चुरशीची होईल असं तुम्हाला वाटतंय? श्रीशैल्यप्पा उडगे साहेब, तुमच्या गावच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय समस्या काय आहेत आणि तुमचा काय मुद्दा काय असणार आहे निवडणुकीचा, जेणेकरून तुम्ही गावाचे कोणी नेते लोक येतील त्यांना तुम्ही मागण्या सांगणार आहात? मागण्या म्हणजे रोड हे ते असले काय, गटारी नाले हे काय झालेले आहेत का सध्या ज्या आहेत ह्या गोष्टी? व्हायला गटारी बिटारी नाहीत व्हायला, नाली झालेले नाही. रस्त्याचं म्हणतायत, आता जसं की मी बोललो इकडे दादाला, रस्ते खूप विचित्र आहेत म्हणायला लागले. रस्त्यात खड्ड्यात रस्ता असं ओळखू सुद्धा येत नाही आहे, जीव मुठी धरून जावं लागते असं म्हणत आहे त्याने. खरं आहे काय ही गोष्ट? खरी आहे, खरी. ठीक आहे, चालतंय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांना आपल्या गावातून लीड भेटेल का? तुम्हाला काय वाटतं? भेटेल, कमी जास्त काही त्यांना बी म्हणजे 50-50 होईल दादा. अभिमन्यू पवार साहेब यांच्या विरोधामध्ये
चुरस देणारं नेतृत्व तुम्हाला कोण वाटतं की जेणेकरून निवडणूक चांगली चुरशीची होईल असं तुम्हाला वाटतं? संतोष भाऊ सोमवंशी. संतोष भाऊ सोमवंशी. हा, तुम्हाला वाटतं काय ना तिकीट भेटेल म्हणून? वाटतं ना, 100% वाटते. 100% तिकीट त्यांना तिकीट भेटणार. हा, भेटणार. विकास कामं अभिमन्यू पवार साहेबांच्या कार्यकालामध्ये मागे गावामध्ये तुमच्या झालेले आहेत का? आता झालेले आहेत, फक्त रस्त्याचे ही मला तर दिसून आले, बाकीचे काय मला तर दिसून आले नाहीत किंवा झाले पण असतील. हा, कारण मी सहसा जास्त दिवस गावामध्ये नसतो. आता दादानी म्हणले की गावात यायला आमचा रस्ताच नाही म्हणायला लागलेत. गावात कुठूनही एंट्री करा तुम्ही, इकडून लोदग्याहून या, पांचुंचुलीहून या, इकडून हाशेगाव मार्गे या, गावात जिथून कुठून तुम्ही याचाल तुम्हाला रस्ता खराबच रस्ता भेटणार. थोडक्यात आमचं गाव पूर्ण कट झालेलं आहे इतर बाजूच्या गावांबरोबर. हे खरं आहे का? हो, खरं आहे ना. रस्ते कारण गोंद्रेला तुम्ही चारी चौकून कुठून पण या, गोंद्रेला यायचं म्हणलं तर 5 ते 6 किलोमीटर अंतर हा कच्चा रोडच आहे. कच्चाच रोड आहे. हा, ही समस्या पूर्ण ठिकाणी. ही समस्या तुम्ही मागील 5 वर्षामध्ये कधी मांडला नाही का साहेबांपुढे, अभिमन्यू पवार साहेबांकडे वळले? नाही, मांडल्या आता भरपूर जणांनी मांडल्या आहेत, आपण काय पर्सनली मांडली नाही काय. पर शेत रस्ते झालेले आहेत, पर जे डांबरीकरण किंवा असे सिमेंटी रोड असतात ते आपल्या गावाला अजून झालेले नाहीत. म्हणजे थोडक्यात काय तर शेताकडे जायला रस्ता आहे, परंतु ह्या गावून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. शेताकडे पण जायला काय संपूर्ण रस्ते झालेत असं नाहीये. आता पण इकडला एक रस्ता आहे, त्याच्या मागे एक 4 ते 3 दिवसापूर्वी आम्ही आवेदन दिलेलं आहे. आयोग आले होते जिल्हा परिषदचे पूर्ण तपासणीसाठी, पण रस्ता म्हणजे पाण्यामधून वाट आहे. म्हणजे शेतरस्ते झालेत पण ते पण सर्व झालेले नाही, म्हणजे कुठले तरी झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे कोणी तुमच्या गावामध्ये नेते येतील त्यांच्याकडे तुम्ही तुमची महत्त्वाच्या कोणत्या समस्या मांडता, जसं की क्षेत्र आता रस्त्याची एक मुख्य रस्त्याची एक समस्या असणारच आहे, याच्या व्यतिरिक्त आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या समस्या मांडसाल? गावाला पिण्यासाठी पाणी नाहीये. पिण्याचा पाण्याचा प्रश्न. हा, पाण्याचा सांडपाणी आहे गावला, पिण्याच्या पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही गावला. आता सध्या तुम्ही वाटलं तर तिकडली ती शूट करू शकता. म्हणजे सर्वात मोठं पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागते. पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागते. सांडपाण्यासाठी व्यवस्था सायंटिफिक बाह्यांनी म्हणले की पाण्यासाठी आहे, ते पण तळ्याचं आहे, ते पण कधी कधी घाण वास येते त्यामध्ये. घाणवास. लाडकी बहीण जी योजना आहे, या योजनेचा लाभ तुमच्या घरामध्ये कोणाला झालाय का? सुनेला झालाय. सुनाला झालेला आहे. किती रुपये भेटले त्यांना? 3,000. 3,000 रुपये भेटले. तुम्हाला माहिती आहे का ही योजना कोणत्या सरकारनं आणलेली आहे? सरकारचं नाव आता ती नाही माहिती? माहिती नाही. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत माहिती आहे का? आपल्या मतदारसंघाचे, औसा मतदारसंघाचे? मला ठाव नाही किती. बरं ठीक आहे. त्यांच्या रूपानं आपल्या गावामध्ये विकास कामं कशी झालेत? रस्ते म्हणा, पाणी, लाईट वगैरे, महिलांच्या काय समस्या असतील, हे कशा आहेत? झालेत का काम? लाईटी नाही ता, लाईटी अंधार आहे ता गलीला. गल्लीला अंधार आहे. हा, आणि रस्ते कसे आहेत? गल्ली घरा आहेत का सगळीकडे रस्ते? गलीनं आहे तर बरं अंधारच आहे की आम्हाला. अंधारच आहे. हा, आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल इथं बोललं जाते. पिण्याची पाण्याची व्यवस्था कशी आहे आपल्या गावासाठी? पाणी आहे. पाणी आहे. कुठलं पाणी आहे? सरकारी. सरकारी तळ्याचं पाणी आहे का? हा, पिण्याच्या पाण्यासाठी कोणतं पाणी आहे? पिण्यासाठी काहीच नाही इथं. पिण्याच्या पाण्यासाठी कसलाच नाही. हा, ठीक आहे. मग सध्या पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही कसं करता? हापशाचं पेता हापशाचं विकत घेऊन. हा, विकत घेऊन. एकतर विकत घेऊन नाही तर हापशाचं पाणी. हा, बरोबर. आई, रस्त्याबद्दल बोललं जाते की ह्या गावाहून दुसरीकडे जाण्यासाठी रस्ते खराब आहेत. खरं आहे का हे? आहे तर. सगळीकडे रस्ते खराब आहेत. हा, इकडे बाजूला पांचुंचली गाव आहे, लोदगा गाव आहे इकडे, आणि दुसरी बाजूची गाव आहेत. प्रत्येक गावाकडे जायला रस्ता खराब आहे म्हणून. खराब आहे. खराब आहेत. हा, बरं ठीक आहे. आताचं जे आमदार आहेत ते चांगला आहे का? आमदार सध्याचा जो आमदार आहे आपल्या तालुक्यासाठी, आमदार कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतोय का? चांगलं वाटते. चांगला वाटतंय. हम्म. ठीक आहे. दिनकर माने साहेब, अभिमन्यू पवार साहेब, संतोष भाऊ सोमवंशी, श्रीशैला पौडगे साहेब, एक कुणाचं नाव ऐकू नका? आता ऐकलं. कुणाचं नाव ऐकलं ह्याच्यामध्ये? आता कोणाचं म्हणणं आहे आता? बघा, अभिमन्यू पवार, दिनकर माने, असं कुणाचं नाव ऐकलंय का? संतोष भाऊ, दिनकर माने. दिनकर माने साहेबाचं नाव ऐकलंय? बरं ठीक आहे. विधानसभा 2024 अगदी 2 महिन्यावर आलेली आहे, आणि या निवडणुकीमध्ये एकीकडे एक चेहरा अभिमन्यू पवार साहेब आहे, तर दुसरा चेहरा त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कोण बघताय? सध्या कशी अवस्था आहे माहिती आहे का? त्यांच्यासमोर चेहरा कुणी चालणार आहे? सध्या चालणार नाही. कुणी चालणार आहे? कुणीही चालणार आहे. कुणीच आघाडीचा कुणी येईल माणूस येतं तो येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय ते दिनकर माने साहेब असतील, संतोष भाऊ असतील, किंवा श्रीशैला कुणी असतील, कोणी असेल तर तो चालेल. पराभव अटळ आहे आमदाराचा. आमदार साहेबांचा पराभव आठवडा. असं कशामुळे म्हणता तुम्ही? कारण का त्या लोकांनी दिशाभूल केली, कागदावर दाखवले
4,000 कोटी 5,000 कोटी शिवरस्ते म्हणले. मुळात त्या माणसांसाठी घ्यायचं काम नव्हतं. शिवरस्ते सुरुवात कोणी केली? अमित भाई सुरुवात केली. नंतर थोडं थांबलो होतो मध्ये, सत्ता बदलली, चेंज झाला, नंतर हे सुरुवात केली. एकाही गावचा शिवरस्ता नीट नाही. आज आमच्या गावची अवस्था अशी आहे, ती हासगाव तो शिवरस्ता आहे, तो रस्ता थांबला आहे. प्रत्येकाने कुठे कुठे येतं. आणि हा माणूस कसा आहे, शिस्तबद्ध नाही आहे. हा माणूस एक गोंधळी आहे. या माणसाने या तालुक्याचा फार बोजा उडविला. आणि त्यासाठी मीच नाही, सामान्य माणसं काही बोलत नाहीत, पण ही लोकांच्या मात खदखद आहे. हेच नाही तर ही जी महायुती आहे, महायुतीच्या विरोधामध्ये जी घटना काल लोकसभेला घडली, तीच अवस्था आहे, ती पुनरावृत्ती होणार आहे. त्याच्याबद्दल काहीच बदल नाही. थोडक्यात काय, लोकसभेला जो पराभव बघावा लागलेला आहे, परत तोच पराभव त्यांना दुसऱ्यांदा बघावा लागला. बिलकुल 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 बिलकुल. शेतरस्त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की शेतरस्ते साहेब करतायत, अभिमन्यू पवार साहेब शेतरस्ते करतायत, परंतु तुमच्या वैयक्तिक भांडणामुळे, गावच्या शेतकऱ्यांच्या भांडणामुळे रस्ते होत नाहीत म्हणतात. हे खरं का? चुकीच आहे. मला काय म्हणायचे आहे, आज एक गोंधळी गाव आहे, त्या अभिमन्यू पवारचा एकही 10 रुपये आमच्या गावाला दाखवा, निधी आलाय का? 10 रुपये दाखवा. पण उगा आडायचे, उगा कागदोपत्री आडायचं नाही, कागद हे केलं तिकडे म्हणायचं नाही. आज लांब नाही, गोंधळी गावामध्ये त्या अभिमन्यू पवारचा 10 रुपये हे निधी आलेला नाही. सध्या तुम्ही कोणत्या कोणत्या समस्या माणसाल, जे की आता जर येणाऱ्या गावामध्ये कोणी नेते लोक येतील, अभिमन्यू पवार साहेब येतील ना, दुसरे नेते येतील, तर त्यांच्यापुढे तुम्ही कोणत्या समस्या सांगसाल गावच्या? सर्वात मोठी गावची समस्या अशी आहे की शेतरस्ते शिवरस्ते बोंबले बंद पडले. आज आमच्या गोंधळी गावाला एकही रस्ता प्रमुख नाही. एक्झाम्पल, लातूर जवळ आहे, आम्हाला जिल्हा जवळ आहे, आमचा रस्ता फक्त अंतर आहे 12 किलोमीटर. वाट एक नीट नाही, दुसरी वाट बंद, चिंचोली वाट नाही. आता तालुका आमचा औसा आहे, जायला वाट नाही. प्रत्येक पानचिंचोली गावा बाजूला हां तालुका निलंगा आहे का वाट? रस्ताच नाही, रस्ताच नाही. गावाच्या बाहेर जायचं म्हणजे कोंडी आहे लोकांची, असं अक्षरशः कोंडी आहे. आज माझ्या गावचे कमीत कमी 200 पोरं तुला कामाला येतं. त्यांची अवस्था काय, टायर झिजणे, गाडीचं खराब होणे किंवा ती पेट्रोल जास्त झाली, हा प्रकार फार वाढला आहे. त्या माणसांच्या गावचं काही फक्त यायचं, गोड बायचं, 4 माणसं बघायचं, निघून द्यायचं. म्हणजे विकास कामाचा पूर्ण ह्या माणसानं बोजवारा उडविला, बोजवारा. त्यांनी म्हणायला लागलेत की आम्ही बहीण जाणलेली आहे, लेक जाणलेली आहे, माय बाप सगळे जाणतोय, शेतकरी सुद्धा जाणलेलो आहोत, आणि त्या निमित्तानं आम्ही लाडकी बहीण सारखी योजना आणलेली आहे. बहीण केव्हा जाणले? जेव्हा तुमच्या डोस कंपनी येतात मग बहीण जाणलो. आता मग झोपवतो का? या देशामध्ये 4 वर्षापूर्वी लाडकी बहीण किंवा घरलक्ष्मी योजना चालू झाली आहे. घरलक्ष्मी योजना माझ्या माहितीने देशात राज्य पहिले तेलंगणा, कर्नाटक आहे, त्या ठिकाणी योजना घरलक्ष्मी योजना. काय नाव? घरलक्ष्मी योजना आहे, गृहलक्ष्मी योजना. गृहलक्ष्मी हां, मग सरकार आता झोपवतं का चालू केली? इलेक्शन तर चालू केलं. आज अवस्था काय? आता ही स्कीम टिकेल न टिकेल हा प्रश्न मोठा आहे. पण असल्या लोकसवंग गोष्टी करून राष्ट्रखड्ड्यात चालले, राष्ट्रखड्यात झाले. उद्या देशाचं जे तिजोरी आहे ती काही होलेली आहे. उद्या अशी अवस्था होईल आपली, इथल्या कर्मचाऱ्याला द्यायला पेमेंट राहणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर विकासाच्या कामाकडे लक्ष न देता सरकार असे मोफत पैसे वाटायला लागले, आणि या गोष्टीमुळं सरकारची तिजोरी खाली होईल असतो. बिलकुल बिलकुल. आता अवस्था कशी आहे, समाज कल्याण, काही महामंडळं यांना जे बजेट जाणार आहे, ह्यांनी बजेट पूर्ण प्रिव्हेंट केलं, रोखलं गेलं आणि पैसा वळविला. ठीक आहे. हे चुकीचं आहे ना. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या गावामध्ये अभिमन्यू पवार साहेबांना थारा नाही. बिलकुल नाही. कोण जिंकून येईल मग? महाविकास आघाडी कुणी बी येईल. महाविकास आघाडीचा कोणताही चेहरा? अगदी दगड येणार आहे. दगड. हां बिलकुल. आय टेनिंग कॉस्ट. औसा मतदारसंघामध्ये जिंकून येणारा चेहरा किंवा एक चांगलं नेतृत्व तुम्ही कुणाच्या रूपाने बघताय, हा प्रश्न आपण सगळ्यांना विचारतोय. दादा, आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणता चेहरा तुम्ही बघताय? महाविकास आघाडीचा कुठलाही नवीन चेहरा. महाविकास आघाडीचा कोणताही चेहरा? त्यांच्यामध्ये विशिष्ट काय असं चेहऱ्याचं नाव सांगू शकता का? चेहऱ्याचं नाव आता घोषित कसं करता येईल? ठीक आहे, चालते. कोणता चेहऱ्याकडे तुम्ही बघताय? आपल्याला माहित नाही ती रियालिटी आहे ती. रियालिटी. हा, चालते. दादा, मतदान नाही आहे मतदान नाही आहे इकडे. दादा, कोणता चेहरा तुम्हाला वाटते की महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचा असेल, जो की औसा मतदारसंघाला जिंकून येणारा चेहरा तुम्हाला वाटतोय? अभिमन्यू पवार. अभिमन्यू पवार साहेब येणार. ठीक आहे. दादा, कोणता चेहरा बघताय तुम्ही? जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोणता वाटतोय? अभिमन्यू पवार. अभिमन्यू पवार साहेब येणार. ठीक आहे, इकडे विचारूया, कोणता चेहरा बघताय दादा? अभिमन्यू पवार. अभिमन्यू पवार साहेब येणार. अभिमन्यू पवार साहेबाचं तुमच्या गावासाठी केलेली चांगली कामं जरा सांगू शकता का? नाही, ते नाही, चांगली कामं जाईल त्यांचे हस्ते. असं म्हणायला लागले गावात रस्ते झालेले नाही, हे खरं आहे का? आता रस्ते कोणते सिमेंट रस्ते हे ते झालेले आहेत 2-4 काय असे. गावाच्या बाहेर जे दुसऱ्या गावाला जोडणारे जे रस्ते आहेत, मुख्य रस्ते म्हणतो आपण त्यांना, ते रस्ते झालेले नाहीत, हे खरं आहे का? नाही, ते रस्ते झालेले नाही, झालेले नाही. दुसरी नाही रस्ते या झाले. गोष्टीवरती त्यांना तुम्ही काय बोलणार आता आल्यानंतर, किंवा मागील 5 वर्षामध्ये कधी बोलला असाल की?
नाही आम्ही काय बोललो नाही. बोललो नाही. मागणी आहे का तुमची त्या रस्त्याची? हा रस्त्याची मागणी आहे. आहे रस्त्याची मागणी. पिण्याचा पाण्याचा प्रश्न पण गावचा खूप गंभीर आहे असं म्हणायला लागलेत. हा प्रश्न, पाणी नाही गावामध्ये पिण्याचं. पिण्याचं पाणी नाही, नाही आम्ही बाहेरून पाणी आणतो. बाहेरून पाणी आणायला लागलं. तरी सुद्धा इतर ह्या समस्या धरला असता तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं, अभिमन्यू पवार साहेबांना गावातून मतदान भेटेल का? चांगलं मतदान भेटेल का? चांगलं भेटणार. ठीक आहे, चालतंय. घ्यायला लागले दादा, बोलणार. कोणता चेहरा तुम्हाला जिंकून येणारा चेहरा वाटतोय? आता जो नवीन आमदार असेल ते आमच्यासाठी चांगला आहे. नवीन म्हणजे अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधात कोणता? मी कोणाला तसं बोलू शकत नाही. कोण येईल ते आमच्यासाठी चांगले आहेत. म्हणजे अभिमन्यू पवार साहेब असतील ना, कोणी असेल, ज्याने कोणी जिंकून येईल ते आमचा आमदार. हा, थोडक्यात काय तुम्ही आतापर्यंत मला जसं कळतंय तसं तर या गोंधळीचा प्रश्न पाण्याचा आहे. आतापर्यंत कसलाच पाण्याचा प्रश्न आम्हाला सॉल्व्ह झालेला नाही. आमदार साहेब असतील ना, अजून पहिलेचे कोणते माझे आमदार असतील, कुठल्याही आमदार साहेबांना आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कुठंच सोडला नाही. सोडवला आतापर्यंत नाही. म्हणजे हा प्रश्न आजचा नसून एक गेली कित्येक वर्षाचा प्रश्न, एक वर्षापासून आहे. हा, मी खासदार साहेबापाशी सुद्याल नरसिंह मंदिरामध्ये हे प्रश्न मांडला होता, तरी पण झालेला नाही तो सॉल्व्ह आतापर्यंत. आणि आमची असं इथून भूमिका आहे की आम्हाला नवीन चेहरा द्यायचा आहे. हा, पाण्याचा प्रश्न आहे तर त्याच्यावरची उत्तर तुम्ही सांगू शकता का? काय उत्तर काढता येईल ह्याच्यावरती? आता आपण काय सांगू शकतो ते उत्तर? गावचे कुठून पाणी आणता येईल? गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा मिटेल? त्यांच्या ह्याच्यानुसार आहे. उत्तर बी त्यांनी सांगावं. हा, बस. दादा, अभिमन्यू पवार साहेब यांच्या विरोधामध्ये तुम्ही टसल देणार, त्यांना चुरस देणार नेतृत्व तुम्ही कोण बघताय? आमचा रस्ता दाखवतो चला तिकडं. अभिमन्यू पवारचा साहेब आहेत ते काय शेतकऱ्याचे रस्त्याचे जनक म्हणतात की, आमचा रस्ता दाखवतो तिकडं चला. म्हणजे रस्ता झालेला नाही? कुठलेच नाही. कुठल्या अख्ख्या गोंधळी गावाकडे जाऊन बघा, कडं ना कुठं रस्ता झालाय का? म्हणजे पूर्ण गोंधळी गावच्या आजूबाजूने रस्ते झालेले नाही. तुम्हाला काय वाटते, ही समस्या कोण सॉल्व्ह करेल असं तुम्हाला वाटतंय? संतोष भाऊ सोमवंशी. 100% 100% ना. त्यांच्या विरोधात तुम्ही संतोष भाऊ सोमवंशी हा चेहरा बघताय? 100%. काय समस्या मांडसाल तुम्ही त्यांनी आल्यानंतर गावामध्ये? कोणाला त्यांना समस्या मांडायची गरजच नाही. त्यांना जे दिसाले ते करून टाकतात ते बरोबर. संतोष भाऊ स्वतः मनन करणार? 100%. 100% सांगायची गरजच नाही. सांगायची गरज नाही, कारण त्यांना अनुभव आहे हा गोंधळी गावचा, काय झाले काय नाही माहिती आहे. अभिमन्यू पवारनं काय केले काय नाही सगळं सांगितलेलं माहिती आहे त्यांना. आपल्या गावाला असं वेगळं का केलं जाते की रस्तेच नाही आहेत आपल्या गावामध्ये, ही समस्या असं का होते? असं म्हणायला लागली कित्येक वर्ष झालं ही समस्याच आहे म्हणतात. आमच्या गावात लाचर कुत्रे आहेत का अभिमन्यू पवारचे, त्यांच्या पायी होत नाही. इथले गावाकडले जे कार्यकर्ते आहेत, निकडचे कार्यकर्ते अभिमन्यू पवार साहेब, त्यांनी केलेले नाहीत काही कामं? होऊ दिले नाही. हां, अडवालेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा तुमच्या गावचा गंभीर प्रश्न सांगितला जातोय. या प्रश्नावरती सगळ्यांनी तक्रार केलेली आहे. उत्तर काय सांगता येईल का तुम्हाला? कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल? नाही सांगता येणार नाही. हा प्रश्न एकदम गंभीर आहे. गंभीर काय मोठाच गंभीर आहे. ठीक आहे, चालतं. 2024 अगदी जवळ आलेली आहे आणि आपले सध्याचे सत्ताधारी आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत, यांच्या विरोधामध्ये त्यांना टसल देणारा किंवा त्यांच्या विरोधात चांगलं चुरशीचं नेतृत्व कोणतं वाटते तुम्हाला? चुरशीचं नेतृत्व आता अभिमन्यू पवार साहेबांना बी काही कामं केलेली आहेत गावामध्ये, पण गावामध्ये रस्त्याची योजना अशी काहीच नाही. खड्डे खुड्डे अजून बी गावाला रस्ता दाखवायचं आणि मतदानावर ठोकून घ्यायचं. अभिमन्यू पवार साहेबालाच देतो मी मतदान, गावचा रस्ता दाखवायचा, कुठला बी दाखवायचा. एकही गुंद्री गावाला यायचा रस्ता असा दाखवायचा आणि मतदान मी एवढ्या पोरवाला सुद्धा करायला होतो मतदान. गावामध्ये रस्ता नाही, गावातली कसली सोय नाही, काहीच नाही. म्हणजे रस्ता पाण्याची नाही, रस्ता तर मुळीच नाही. कुठून बी तुम्ही जाताना बघा, येताना बघा, रस्ता गावला नाहीच. म्हणजे रस्ता दाखवा आणि मतदान घेऊन जावा. रस्ता दाखवा आणि मतदान घेऊन जावा. आणखी कोणत्या समस्या आहेत, मुद्दे आहेत, जेणेकरून तुम्ही या निवडणुकीमध्ये येणारे जे कोणी गावात नेते लोक येतील, ते अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा त्यांच्या विरोधातले कोणी असतील, कोणता मुद्दा मांडसाल तुम्ही त्यांच्याकडे? आधी अवल गावच्या रस्त्याचा दाखवणार आणि पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्यायचं पाणी विकत घेऊन पिऊला लावता गोरगरीब सुद्धा आम्ही. प्यायचं पाणी मुळीच नाही. गावची पंचायत सुद्धा देत नाही प्यायचं पाणी. या प्रश्नावरती सगळ्यांनी प्रश्न मांडलेला आहे. काही उत्तर आहे का तुमच्याकडे की जे अशा पद्धतीने आम्हाला गावचं पाणी, पिण्याचं पाणी भेटू शकतंय? बरेच वेळा हे आता बोललेले होते, म्हणजे कोण बोर देतो, कोण हे देतो, फक्त आश्वासन दिलेत. आतापर्यंत कोणी बोर दिलं नाही ना, काही केलेलं नाही. म्हणजे एक विहीर जर भेटली आपल्या गावाला पाण्यासाठी, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटून जातोय? हो, फक्त एका विहिरीवर विहीर बोर भेटायला पाहिजे ना गावाला, त्यावरती प्रश्न मिटला असता. हो, मिटला असता. आपल्याला विहीर भेटली नाही, बोर भेटला नाही, काही नाही.
मागील 5 वर्ष आता बी भयाशी चर्चा केली आहे का भयाला? त्यांनी म्हणले की मागील 5 वर्षच नाही तर मागील हा कितीतरी वर्षापासूनचा हा मुद्दा आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्नच मिटत नाही. पाण्याचा बरेच दिवसापासून विषय आहे. बरेच म्हणजे असं काही न सांगता सोय आहे. खूप गंभीर समस्या. हा, गंभीर समस्या आहे. आता सरकारची काही कामं झालेली आहेत जसं की लाडकी बहीण योजना आहे, इतर योजना आहेत. ह्या योजनेकडे तुम्ही कसं बघताय? नाही ते कामं झाली तर योजनेची. चांगली वाटते लाडकी बहीण योजना तुम्हाला? हो चांगली आहे चांगली आहे. ही योजना तुम्हाला काय वाटते पुढे असं सतत चालू राहील असं वाटतंय का? नाही राहू शकत. का नाही राहू शकत? नाही हे मतदानापुरती दिलेली आहेत. मतदानापुरती आलेली योजना हो इलेक्शन झालं ही बंद होणार योजना. बंद होणार? होणार 100% होणार. चला ठीक आहे. चला एक लास्ट प्रश्न विचारतोय. अभिमन्यू पवार साहेब आपल्या गावामध्ये लीड मारतील का येणाऱ्या निवडणुकीमध्ये? ही गोष्ट सांगू शकत नाही साहेब मी. नाही सांगू शकणार? नाही सांगू शकत. ठीक आहे चालते. त्यांना चुरस देणार म्हणजे निवडणूक चांगली होईल असं की असं कोणतं नेतृत्व तुम्ही बघताय की त्यांच्या विरोधामध्ये जर हा नेता जर थांबला तर कमीत कमी निवडणूक चांगली टसल होईल असं वाटतं तुम्हाला? साहेब आमचं गाव दोन तर्फी चालतंय. दोन म्हणजे नाही 3 तर्फी चालतंय. कुणाला काही सांगू शकत नाही. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना 3 तरीकेची टक्कर राहते साहेब. हा चला ठीक आहे काय हरकत नाही. मी म्हणणं सांगत नाही. विधानसभा 2024 आता 2 महिन्यावरती आहे, एक महिन्यावर येऊन बसलेली आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधामध्ये त्यांना टसल देणारा चुरस देणारा नेतृत्व तुम्ही कोण बघता जेणे तुम्हाला वाटतं की त्यांना तिकीट भेटेल असं तुम्हाला वाटतं? तसं तर अभिमन्यू पवार असं वैयक्तिक बघायला गेलं तर आमच्या औसा तालुक्यापुरता एक चांगला नेता म्हणून समजला जाते. त्याच्यामध्ये समजा एखादी आता फवारे वगैरे आहेत त्यांनी सगळ्याच्या अगोदर आणून वाटप केले. परंतु असा जर पूर्ण राज्याचा जर म्हणजे विचार केला तर सरकारचं मत जे आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून नाहीच. तोडफोड करणे आणि सत्ता भोगणे हे सरकारचं किंवा पुढाऱ्याचं काम सध्याच्या स्थितीत चालू आहे. तर सरकारनं असं करायला पाहिजे की लाडक्या बहिणीला पैसे देण्याऐवजी लाडक्या बहिणीचे लेकरं काय करतात ह्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. उद्योगधंदे आणले पाहिजेत. आम्हाला त्या 1,500ची गरज नाही. उद्योगधंदे जर आणून समजा लाडक्या बहिणीच्या एखाद्या लेकराला जर नोकरी मिळाली तर त्या पैशाची गरज नाही. त्यांना कष्ट करून खायची सवय लागल. आणि लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळं सध्या महाराष्ट्रामधली टोटल असं जी अवस्था झाली आहे ती बेकार झाली आहे. आयतं खाऊ सवय लागलेली आहे. आणि परत तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीच्या लोकाचं लग्न होणं भविष्यात कठीण आहे. कारण सगळ्याला पैसे आहेत, ह्यांना मोडतोड करायला पैसे आहेत, सगळ्याला आहेत. परंतु योजना आणायला, उद्योग आणायला आणि महाराष्ट्रातले उद्योग पूर्ण गुजरातमध्ये नेले जातात. परवा पृथ्वीराज चव्हाणनं सांगितले आतापर्यंत 136 चांगले उद्योग गुजरातला नेले. मग महाराष्ट्रातले सरकार जे आले ते गुजरातला उद्योगधंदे नेण्यासाठी मदत करते. आणि इथं पूर्ण शिक्षणावर सुद्धा त्यांचं लक्ष नाही. आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो. आम्हाला आरोग्य चांगलं नाही, शिक्षण नाही. आम्हाला व्यवसाय करण्यासाठी म्हणजे शासनाच्या माध्यमातून कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. तुम्ही आता म्हणला की उद्योगधंदे आपल्या महाराष्ट्र राज्यातून बाहेरल्या राज्यामध्ये जात आहेत. तिथं वातावरण पण असं तयार होत आहे की अदानी सारखे जे मोठमोठे जे उद्योजक लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपणच जनता त्यांना विरोध करायला लागलो. हे कशा पद्धतीने म्हणतात तुम्ही? आता एकीकडे विरोध करणे आणि ते बाहेर निघून त्यानंतर त्यांना परत दोष देणे सरकारला, आता हे असं सरकार म्हणते, अंतर्गत गोष्टी सरकार सांगत नाही. आता अदानीला विरोध म्हणलं तर तुम्हाला सांगतो यांनी काय केले, पूर्ण धारावीमधली जमीन शासनानं अदानीच्या घशात घातली. कारण तिथं 300-350 स्क्वेअर फूटचे घर वाटप केले. त्या संदर्भात उद्धव ठाकरे म्हणत होतं कमीत कमी 500 फुटाची तर द्या. ती सुद्धा न देता त्यांनी तेवढ्यावरच त्यांची बोळवण केली. आणि मी एक शेतकरी म्हणून सांगतो की 2000 पार 2ला 3ला बी सोयाबीनचा भाव 3-4 हजारच होता. आज मजुराला सुद्धा द्यावं म्हणलं तर शेतकऱ्यामध्ये ताकद नाही. मजुराची पण चूक नाही, मजुराचं बी तेवढ्यात भागत नाही. खरं तर आम्हाला तुम्हाला सांगतो यावेळेस किंवा आता तरी 8-10 हजार रुपयाने सोयाबीन आमचं विकलं पाहिजे. त्या प्रमाणात मजुराला सुद्धा 7-8 हजार रुपये जर बॅग दिली तर त्यांना व्यवस्थित पण रोजगार मिळते, चालतंय. म्हणजे थोडक्यात काय, सोयाबीनचा जो भाव आहे या भावावरती तुम्ही एकदम नाखुश आहात. ज्या पद्धतीने खर्च व्हायला लागलाय त्या पद्धतीने भाव नाही आणि तुमची इच्छा आहे की 7-8 हजार रुपये भाव भेटला. 8 हजार रुपये तर किमान शासनाने भाव दिला पाहिजे. आता दुसऱ्या राज्यामध्ये 5800
59 भाव बांधलाय म्हणून सोयाबीनचा आणि इथं 48 49 काय होणार आहे कवच तवा आज पेट्रोलचं डिझेलचे खर्च बघायला झालं तर दुनियाचा आहे आणि जीएसटी लावले ह्या सरकारनं काही बी आणलं तर जीएसटी आहे खाद्यपदार्थावर भुसारावर जीएसटी आहे आम्हाला काय देते आमचेच पैसे घेते लाडकी बहीण म्हणून देते आणि लाडक्या बहिणीनं आज काहीतरी घ्यायला गेली की तुम्हाला सांगतो त्याच्यावर 20 रुपये 50 रुपये जीएसटी महागारी लगेच घेऊ लागली विकास कसा होणार म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की बाहेरील राज्यामध्ये भाव एक आहे आपल्या राज्यामध्ये एक भाव आहे. हा दुजे भाव आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचा जो पैसा आहे हा पैसा आपलाच जो की आपलाच पैसा आहे जो वेगवेगळ्या माध्यमातून जीएसटी सारख्या रूपातून टॅक्सच्या रूपातून आपल्याकडून घेते आणि आपल्यालाच परत चांगली गोष्ट आहे ना मग आपल्याला पैसा आपल्याला महागारी भेटायला लागला चांगली कसं म्हणता येईल हो आम्हाला त्याच्यामुळे ऐत खाऊ सवय लागली तुम्हाला जे लागते ते आम्हाला टाकून भरकावटून तुम्हाला सांगतो तुम्ही सत्यात बसण्याचं काम करायला हे योग्य नाही म्हणजे या योजनेमागचा हेतू चुकीचा आहे इलेक्शनच्या तोंडावर लोकांची मतं घ्यायचे आता परवा स्टेटमेंट केलं जातं की बाबा आमचे लाभार्थी भारतीय जनता पार्टीचं मत अमित शहा सांगतंय आमचे लाभार्थी एवढे जरी गोळा केलं तर निवडून येत आहे त्याच्यामध्ये मराठा आंदोलन आहे मराठा आंदोलनाला सुद्धा अमित शहानं स्टेटमेंट केलं की असले आंदोलन आम्ही बरेच हाताळलेत त्याच्याकडे शासनाचं दुर्लक्षच आहे 100% जाणून बुजून मराठा आंदोलनाचा विषय काढला मागणी आहे मराठा आरक्षणाची मागणी आहे जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागणी चालू आहे मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का हा मुद्दा आहे 100% भेटलं पाहिजे मराठी मागास सगळ्या 2-3 अहवाल दाखल केल्यात तरी जाणून बुजून तुम्हाला सांगतो ह्या सरकारला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आणि आम्ही आमच्या हक्काचं मागतो ओबीसी मध्ये आम्हाला पहिलंच आरक्षण आहे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जे आमच्या नावावर 7/12 आहे ते आम्ही कुणबीच हाव आणि जात तर मराठाच आहे कुणबी मराठा म्हणून त्यांनी द्यायला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय कुणबी आणि मराठा आणि शेतकरी तिन्ही समीकरण एकाचा वेगळा व्यक्ती नाही कोण आहे सांगा या गोष्टीवरती आरक्षण भेटलं पाहिजे द्यायला पाहिजे ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी दिलेलं आहे या पद्धतीने आता आम्हाला पण आरक्षण मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे दिलं पाहिजे मग याच्या अगोदर असं म्हटलं जातंय की मराठ्याला जेव्हा आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेस मराठ्याची जी कोणी ज्येष्ठ त्यावेळेसचे होते त्यांनी नाकारलेलं आहे यावरती काय म्हणतात अहो त्यांनी जरी नाकारलं तर ह्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्यावेळेस सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता पण त्यांनी आम्हाला वाव ठेवून ह्यांना भविष्यात लागणारा ही ओळखून त्यांनी दिलेला आहे ना आम्हाला आमच्यात एखाद्यानं जर नाही म्हणलं तर आर्थिक निकष जर काढून दिलं तर तुम्हाला सांगतो एखादं सुद्धा निघू शकत नाही हे राजकारणी बोलायला बोलतात परंतु जी आरक्षणमध्ये आहेत ती नको कधी म्हणतात ते गपचूप हाणतात आणि सरासरी थोडके म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम मधलेच मराठा ओबीसी मध्ये नाहीत बाकीचे सगळे नेते ओबीसी मध्ये आहेत ना मग आम्हाला का नको तुम्हाला कल्पना नसेल मला सांगा या गोष्टीवरती तुम्ही कुणाला पकडताल महायुतीला आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे चुकीच्या धारेवर धरसाल की महाविकास आघाडीला आम्ही महायुतीलाच धरू कारण सरकार त्यांचं राज्यात आहे केंद्रात आहे आणि त्यांनी एका रातोरात त्यांच्या स्वार्थासाठी पार्ट्या फोडून अनधिकृत सरकार चालवतात आणि छोटासा विषय आहे त्यांना आरक्षण देणं काहीच अवघड नाही पण त्यांना जाणून बुजून द्यायचं नाही पार्टी फोडणं हा तो राजनीतीचा भाग झालेला आहे ठीक आपल्या गावामध्ये बी आजकाल जर जिंकून जर कोण आले सदस्य वगैरे तर तसं पार्टी फोडून दुसरीकडे जातात ते मुद्दा हा येतोय मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये 1994ला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस ओबीसी प्रवर्ग तयार करण्याचा त्यावेळेस फक्त मराठा समाजाला डावललं गेलेलं आहे त्याच वेळेस शरद पवार साहेबांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही आज वेळेत आलेली नसते मराठ्यांवरती आतापर्यंत जी तुम्ही मगाशी प्रश्न विचारला ना बाबा काही मराठी नको म्हणतात ते मराठ्यावाला त्या आरक्षणची जाणीव नव्हती काही नाही आता मी जरी ओबीसी असलो आज जरी मला मिळालं समजा थोडक्यात तरी मला माहित नव्हतं मी ओबीसी आहे म्हणून त्या मराठ्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचं एक मराठ्याचं नेतृत्व म्हणून जरांगे साहेब ज्यावेळेस नेतृत्व करायला निघाले त्यावेळेस आम्हाला कळालं की ती बुवा आपल्याला मराठ्याला आरक्षण होतं ती दिले ती मिळायला पाहिजे खरं तर आमचं एवढं नुकसान झालं की आमच्या ती अज्ञानामुळं आतापर्यंत आम्हाला ती ओबीसीचं आरक्षण मिळालं नाही पण आता तर संज्ञान झालं आम्हाला समजले आम्हाला आरक्षणची गरज आहे जर आरक्षण दिलं तर एखाद्या वेळेस महायुतीचं सरकार येऊ शकते जर नाही दिलं तर तुम्हाला सांगतो 100% महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये तर 100% येणार. चला एक लास्ट प्रश्न विचारतोय आणि शेवट करतोय. अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधामध्ये त्यांना टसल देणारा चेहरा त्यांच्या विरोधात चेहरा तुम्ही कोण बघताय? इकडे दिनकर माने साहेब आहेत, संतोष भाऊ आहेत आणि श्रीशैल्यप्पा उडगे साहेब आहेत, कोण बघताय? आता महाविकास आघाडी महायुती आहे. आता ही सगळे प्रश्न महाराष्ट्र शासनाचे केंद्राचे आमचा रोष असल्यामुळे
महाविकास आघाडीतर्फे कोणताही जरी उमेदवार आला तर आम्हीच नाही, आमचे सगळे ग्रामीण भागातले किंवा ज्याला समजते त्याने 100% आम्ही त्याला निवडून देण्याचं काम करणार. आज आम्ही त्याचं भाकीत करू शकत नाही. हे जे बी येईल ते आम्ही त्याला मतदान देणार. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय तर महाविकास आघाडीचा कोणताही चेहरा जर थांबला तर तो अभिमन्यू पवार साहेबांना जड जाणार आहे, बरोबर? असं बी म्हणू शकत नाही. आमचं काम आहे मतदान करणं. जडण हे काय आपण काही नेता नाही कुठला. मला जे वाटतं मी सर्वसाधारण शेतकरी आहे. लोकांचे जी मतं आहेत ती माझ्या थोडी लक्षात आली, मी तुम्हाला बोला. चालतं, ठीक आहे.